फ्लेम रेसिपीमध्ये आज आपण बघणार आहोत दही तुकडे. दही तुकडे हा पदार्थ मी लहानपणापासून खात आली आहे. माझी आजी, आई आणि मी नेहमी हा पदार्थ बनवतो. कृती अतिशय सोपी आहे. पाण्यात मी दही मिसळून त्याचे ताक बनवले आहे. दही शक्यतो आंबटच असावे, त्यात अंदाजाने मीठ घालावे. माझ्याकडे उरलेल्या ज्वारीच्या शिळ्या भाकऱ्या मी चिरून घेत आहेत. हाताने चुरून घेतल्या तरी चालतील. शिळ्या भाकऱ्या या ताज्या भाकऱ्यांपेक्षा रुचकर असतात. उरल्यास तर हा पदार्थ केला तर संपून सुद्धा जातात. भाजी करायचा कंटाळा आला असेल तर हा पदार्थ केला तर भाजीची गरजही नाही. नाश्त्याला किंवा जेवणासाठी हा पदार्थ एक ऑप्शन आहे. ताज्या भाकऱ्या ओलसर असतात. कुस्करल्यावर त्या पटकन मोकळ्या होत नाहीत आणि ताकात टाकल्यावर त्यांचा गिचका होतो. म्हणून भाकऱ्या शिळ्या असल्या तर उत्तम. लहान मुलांपासून म्हातारे लोक ज्यांना भाकरी चावत नाहीत ते दही तुकडे हा प्रकार करून खाऊ शकतात. तर इथे या भाकरीचे तुकडे मी अर्धा तास ताकात भिजून ठेवत आहे. फोडणीमध्ये मी तेल, मोहरी, कढीपत्ता, हिरवी मिरची आणि पदार्थाला चव वाढावी म्हणून भरलेली मिरची किंवा सांडगी मिरची हाताने चुरून घालत आहे. ही फोडणी मी दह्यात किंवा ताकात भिजवलेल्या भाकरीवर घातलेली आहे आणि वरतून कांदा आणि कोथिंबीर आपल्या आवडीनुसार घालावे आणि तयार आहे दही तुकडे हा पदार्थ. तर मंडळी, घरातल्याच उपलब्ध असलेल्या पदार्थांपासून बनवलेला हा पदार्थ तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला कमेंट करून कळवा. धन्यवाद.